हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी परत एकदा तुमचं स्वागत करत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा जो व्हिडिओ आहे तो पार्ट 2 आहे आणि पार्ट 1 जो आपला ऑलरेडी यूट्यूबवरती तुम्हाला बघायला मिळतोय त्या पार्ट 1ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देतो. आणि तुम्हाला इथं आय बटनवरती तुम्ही जर क्लिक केला तर तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघू शकताय. त्या व्हिडिओमध्ये आपलं डिस्कशन काय झालं होतं सांगा. त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की 10वी नंतर आपल्याला काय काय ऑप्शन आपल्याला बघायला मिळतात. तर त्याची झलक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. तर 10वी नंतर काय ऑप्शन आपण बघितले होते बघा. पहिल्यांदा तुम्ही सांगतो तुम्हाला. 10वी नंतर आपण इंजिनिअरिंग म्हणजेच इंजिनिअरिंग डिप्लोमा असेल, LIC, आर्मी, नेव्ही अशा ज्या काही पोस्ट निघतात, ITI असेल, TC असेल, बँक इन्शुरन्स क्लेरिकल एक्झाम असतील, मेडिकल लॅबोरेटरीमध्ये DMLTचा कोर्स असेल, MSCITचा कोर्स असेल, असं भरपूर सारे तुम्हाला इथं स्क्रीनवरती तुम्ही स्क्रीन पॉज करून किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे सगळं बघू शकता की काय काय करू शकतो आपण 10वी नंतर. पण 10वी झाल्यानंतर तुम्ही काय करत असता की 10वी म्हणजे तुमच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा असतोय आणि 10वी नंतर ॲक्च्युली करायचं काय हे जेव्हा निर्णय घ्यायचा येतोय तेव्हा काही जण सांगतात की तुम्ही 11वीला जावा, 11वी 12वी करा, काही जण सांगतात डिप्लोमा जावा, MSCITला जावा, हे सगळं काय काय करा. पण ॲक्च्युली तुम्हाला काय जे वाटत असते ते खूप महत्त्वाचं असते. तुम्हाला काय बनायचं असते, तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती खूप इम्पॉर्टंट असते. तर तसंच आपण तो जो पार्ट 1 हा व्हिडिओ आपण यूट्यूबवरती जो टाकलेला आहे त्याचा तो व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आपण फक्त काय केलं होतं की 10वी नंतर जे ऑप्शन अवेलेबल आहेत त्यातलं जो 11वी 12वी नंतरचा जो ऑप्शन आहे, म्हणजे 11वी 12वी झाल्यानंतर पुढं काय करू शकतो आपण, किंवा 11वीला जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेत असताय तेव्हा तुम्हाला असं म्हणलं जातं की डबल ग्रुप ठेवा, सिंगल ग्रुप ठेवा. तर ॲक्च्युली डबल ग्रुप आणि सिंगल ग्रुप काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. तर 11वीमध्ये जेव्हा तुम्ही FYJC असं म्हणतात, फर्स्ट इयर ऑफ ज्युनियर कॉलेज, आणि 12वीला काय आपण म्हणतो SYJC, सेकंड इयर ऑफ ज्युनियर कॉलेज. तर 11वीमध्ये तुम्हाला काही वेळा काय कॉलेजमध्ये व्यवस्था असते बघा की तुम्हाला PCMB असे 4 सब्जेक्ट ठेवा येतात. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ्स. PCMB असा ग्रुप घ्यावा लागतो. आणि काही कॉलेज अलाव करते की 11वीतच तुम्हाला सिलेक्ट करू देतं की तुम्हाला PCM ग्रुप ठेवायचा आहे का PC ग्रुप ठेवायचा आहे, PCB ग्रुप ठेवायचा आहे. तर ए ग्रुप म्हणलं की PCM येतं, ज्याच्यामध्ये आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट चूज करत असतोय. त्याच्याबरोबर बाकीचे मग मराठी, इंग्लिश असे कॉम्प्लिमेंटरी सब्जेक्ट असतात. पण मेन ग्रुप झाला PCM झाला. आणि आणि हा जो PCM ग्रुप असतो तो मोस्टली इंजिनियर असे टेक्निकल क्षेत्राकडे त्याचा कल जास्त असतो. आणि PCB काय असतं सांगतो, म्हणजे BDS, MBBS, BMS, BHMS असे, BDS असे जे डॉक्टर रिलेटेड जे कोर्स असतात त्याच्याकडे जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला PCB हा ग्रुप चूज करावा लागतो. तर मग तुम्ही PCB म्हणजे हा झाला B ग्रुप. तर काही वेळा काय होतं की तुम्ही PCMB घेऊ शकता. PCMB ती दोन्ही ग्रुप घेऊ शकता. तुमच्या कॉलेजमध्ये जर प्रोव्हाइड केला गेला असेल की तुम्ही दोन्ही ग्रुप घेऊ शकता, तर 11वीमध्ये तुम्ही दोन्ही घेऊ शकता. जेव्हा तुम्ही 12वीला ॲडमिशन घ्या तो त्यावेळेस तुम्हाला स्पेशलायझेशन चूज करावं लागतं की तुम्हाला जर ए ग्रुपकडे जायचं आहे का बी ग्रुपकडे जायचं आहे. ए ग्रुपकडे जायचं असेल तर तुम्हाला PCM घ्यावं लागतं, बी ग्रुपकडे जायचं असेल तर तुम्हाला PCB घ्यावं लागतं. तर अशा वेळेस पण आपण चूज करतो, पण चूज केल्यानंतर 12वी आपली कंप्लीट होते. पण 12वी झाल्यानंतर आपल्याला माहीत नसते आपल्याला काय करायचं असतं किंवा आपल्याला काय करू शकतो, आपण काय करू शकतो, आपल्याकडे काय करिअर ऑप्शन असतात 12वी नंतर हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून आधीच तुम्हाला ठरवता आलं पाहिजे की जेव्हा 11वीलाच ॲडमिशन घ्यायचंय त्यावेळेस कोणत्या ग्रुपला घ्यायचं, PCMला घ्यायचं का PCBला घ्यायचं, म्हणजे ए ग्रुपला घ्यायचं का बी ग्रुपला घ्यायचं का PCMBला घ्यायचं, म्हणजेच दोन्ही ग्रुप ठेवल्या. तर हे तुम्हाला आधीच माहीत पाहिजे की आपल्याला पुढं काय करिअर ऑप्शन अवेलेबल आहेत. हे आपल्याला आधीच जर माहीत नसेल तर आपण आपला रस्ता व्यवस्थित ठरवू शकत नाही. म्हणून तुम्हाला जर रस्ता व्यवस्थित ठरवायचा माहीत असेल तर त्या रस्त्यावरती काय काय करिअर ऑप्शन आहेत ते सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. म्हणूनच आपण हा एक सिरीजमधला हा दुसरा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. पहिला व्हिडिओ तुम्ही ऑब्विसली तुम्ही त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तो पण व्हिडिओ बघा, तो पण तुम्हाला व्हिडिओ आवडेल. आणि हा व्हिडिओ पण तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण आपण जेव्हा सायन्स हे चूज करतोय, आपण 10वी नंतर 11वीला गेलो, 11वीमध्ये आपण आर्ट्स घेतलं, 11वीमध्ये आपण कॉमर्स घेतलं, तर 12वीला पण आपल्याला आर्ट्स आणि कॉमर्सच मिळणार. आणि त्याच्यानंतर जे काही करिअर ऑप्शन आहेत ते आपण त्याच्यावरती डिस्कशन ऑलरेडी व्हिडिओ नंबर 1 मध्ये केलेलं आहे. पण आपण स्पेशल 12वी सायन्स झाल्यानंतर काय करिअर ऑप्शन आहेत हे आपल्याला माहीत होण्यासाठी
त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहे, कारण तो व्हिडिओ खूप मोठा झाला असता. म्हणून आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे 12वी सायन्स, 12वी HSC. बघा हा ऑप्शन 12वी HSC. 12वी HSC झाल्यानंतर कुठले ग्रुप आहेत बघा, मी तुम्हाला 3 ग्रुप जे सांगितले तेच आहेत बघा. एक आहे, दोन्ही ग्रुप आहेत बघा. एक आहे PCM आणि एक आहे PCB. हा जो आहे तो कुठला ग्रुप आहे सांगा आपला? हा जो आहे तो आपला बी ग्रुप आहे, बरोबर आहे. आणि हा जो बी ग्रुप आहे, नंतर हा ए ग्रुप आहे, हा आपला ए ग्रुप आहे, आणि आपला हे दोन्ही बी ग्रुप आहे. म्हणजे तुम्ही दोन्हीही जरी चूज केला तरी आपण इकडं काय काय करू शकतो हे आपण सांगणार. तर आता थोडक्यात मी तुम्हाला आपण सुरुवात करूया PCM कडून सुरुवात करूया. PCM कडून पहिल्यांदा काय होतं की आता माझा हा जो व्हिडिओ कॅप्चर डिव्हाइस आहे, म्हणजे याच्यामुळे तुम्हाला माझ्या जो व्हिडिओ आहे त्याच्यामुळे तुम्हाला तिथलं ऑप्शन दिसत नसेल. मी हे जरा हाईड करतो आणि आता आपण डिस्कस करूया, ठीक आहे. तर बघा, पहिला जो आहे तो त्याच्यामध्ये बघा PCM म्हणल्यानंतर तुम्हाला ऑब्विसली माहिती आहे की हा ए ग्रुप आहे, आणि ए ग्रुप जर तुम्ही 11वीला चूज केला तर 12वीला पण तुम्हाला तोच कंटिन्यू करायला लागणार, तुम्ही चेंज करू शकत नाही. तर बघा, तुम्ही काय करू शकताय, 3 वर्ष NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये तुम्ही प्रवेश करू शकताय. जर तुमच्याकडे PCM म्हणजे मॅथमॅटिक्स हा ग्रुप, मॅथमॅटिक्स हा जर विषय तुम्ही 12वीला चूज केला असेल तर तुम्ही NDA मध्ये जाऊ शकता. NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, त्याची एक एक्झाम असते, त्याच्यावरून तुम्ही ग्रॅज्युएशनला तुम्ही नंतर जाणार असताय. तर ग्रॅज्युएशनला जाण्यासाठी तुम्हाला NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी. तर जे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स याच्यामधल्या ज्या पोस्ट असतात त्या पोस्टसाठी तुम्हाला जर तयारी करायची असेल तर तुम्ही NDAची एक एक्झाम असते, ती स्पेशल एक्झाम तुम्हाला पास व्हावं लागेल आणि तुम्हाला आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये जाता येते. तर त्याच्या बाबतीत आपण एक सेपरेट व्हिडिओ नंतर यूट्यूबवरती अपलोड करणार आहे, तोपर्यंत हे समजून घ्या. नंतर आहे बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, हे तुम्ही BA कडून पण जाऊ शकताय, पण तुम्हाला जर 12वी करून PCM ग्रुप झाला तरी पण इकडे बॅचलर इन आर्किटेक्चर तिकडे पण जाऊ शकताय. डिप्लोमा इन इंटेरियर लँडस्केप डिझाईन, तर हा एक ऑप्शन आहे. नंतर आहे 5 वर्षाचा दुसरा कोर्स आहे बघा, बॅचलर ऑफ प्लॅनिंग अँड डिझाईन. तर ह्याच्यामध्ये परत वेगवेगळे कोर्सेस आहेत बघा. IES एक्झाम आहे, नंतर मर्चंट नेव्ही आहे, नंतर मरीन इंजिनिअरिंग आहे, MPSC UPSC एक्झाम आहे. पण हे कधी, जेव्हा बॅचलर ऑफ प्लॅनिंग डिझाईन म्हणजे बॅचलर, तुमच्याकडं बॅचलर डिग्री असेल तेव्हा, म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट असाल तेव्हाच UPSC MPSC देऊ शकताय. नंतर डिफेन्सच्या काही डायरेक्ट एंट्री असतात, जे की इंडियन नेव्ही आणि एअरफोर्समध्ये असतात. नंतर MS फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये करू शकताय, नंतर MBA करू शकताय. पण हे कधी, जेव्हा तुमचं बॅचलर ऑफ म्हणजे कुठलाही बॅचलर कोर्स तुम्ही ग्रॅज्युएट असाल तेव्हा. टेक्निकल एंट्री इन इंडियन आर्मी, तो 3 वर्षाचा ते कोर्स आहे, ठीक आहे. नंतर BE म्हणजेच आपलं इंजिनिअरिंग. तर हे इंजिनिअरिंग करून पण परत बघा, तुम्ही ह्या सगळे बाकीचे जे काही ऑप्शन आहेत ते चूज करू शकताय जेव्हा तुमचं इंजिनिअरिंग कम्प्लीट होते, म्हणजे तुमचे ग्रॅज्युएट होत आहे. 12वी नंतर 4 वर्षाचा कोर्स आहे, तो म्हणजे BE आणि BTech हे सेमच आहे, 4 वर्षाचे कोर्स आहेत. त्याच्यानंतर तुम्ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ IIT मध्ये पण जाऊ शकताय बघा. तर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, ॲक्च्युली काय होतं की काहीतरी गव्हर्नमेंटचे मोठे प्रोजेक्ट असतात, त्या प्रोजेक्टमध्ये जर तुम्ही इंजिनिअरिंगची डिग्री जर कंप्लीट केली असेल तर त्या प्रोजेक्ट PWD सेक्शन असतो, त्या गव्हर्नमेंटच्या त्या सेक्शनमधले जे काही मोठे कामं निघतात त्याचं टेंडर तुम्ही भरून गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्टर तुम्ही होऊ शकता, म्हणजे गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकताय, म्हणजे तेव्हा तुम्ही ॲज अ इंजिनियर म्हणून काम करणार, ठीक आहे. तर हे झालं. तर परत आहे बघा, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग डिप्लोमा. तर 12वी झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 10वीवर पण डिप्लोमाला तुम्ही ॲडमिशन घेता. 10वीवर जेव्हा तुम्ही डिप्लोमाला ॲडमिशन घेता तेव्हा तुम्हाला फर्स्ट इयरला ॲडमिशन मिळतं. 3 वर्षाचा डिप्लोमाचा कोर्स असतो, आपण डिस्कस केले लास्ट व्हिडिओमध्ये. तर 12वी जर केली तर तुम्हाला डिप्लोमाच्या डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं. नंतर तुम्ही BCS करू शकताय, बॅचलर ऑफ कॉमर्स कम्प्युटर इन ॲप्लिकेशन, BSc फिजिक्स. BSc पण तुम्ही करू शकता, जसं की BSc फिजिक्स, BSc केमिस्ट्री, BSc मॅथमॅटिक्स, BSc स्टॅटिस्टिक्स, BSc बॉटनी, BSc झुलॉजी, असे सगळे तुम्ही कोर्सेस 12वी
12वीला तुमच्याकडे काय पाहिजे, PCM पाहिजे. PCM असेल तर BSc इन फिजिक्स करू शकताय. पण PCB असेल तर मग बॉटनी झुलॉजीकडे जाऊ शकताय. PCM साठी फक्त PSC, BSc फिजिक्स, BSc मॅथमॅटिक्स, BSc स्टॅटिस्टिक, BSc केमिस्ट्री, हे सगळे तुम्ही BSc चे कोर्सेस करू शकताय. हे बाकीचे पण 1-2 वर्षाचे कोर्स आहेत, ते तुम्ही तर स्क्रीन पॉज करून रीड करू शकताय. हॉटेल मॅनेजमेंटची पण डिग्री आहे बघा, 3 ते 4 वर्षाची डिग्री असते. ते पण तुम्ही जे फिल्म एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी, फिल्म प्रोसेसिंग, म्हणजे जे फिल्म प्रोडक्शनमध्ये पण तुम्ही जाऊ शकताय. कसं जाऊ शकताय, 12वी सायन्स झाल्यानंतर तुम्हाला फिल्म टेलिव्हिजन आणि डिप्लोमा, त्याचा डिप्लोमा करावा लागणार आणि त्याच्यानंतर तुम्ही तिकडं जाऊ शकताय. तर हे झाले करिअर ऑप्शन विथ PCM म्हणजे ए ग्रुप. आता बी ग्रुपमध्ये काय काय येतं बघा, BAMS जाऊ शकता तुम्ही, 4.5 वर्षाचा कोर्स आहे. 4.5 वर्षाचा कोर्स अजून एक BHMS एक आहे. BVSC एक कोर्स आहे जो 5 वर्षाचा आहे, परत तो पण BVSC आहे. नंतर BDS 4 वर्षाचं, MDS 2 वर्षाचं, म्हणजे हे दंतरोगतज्ञ येते. नंतर MBBS तसंच 5 वर्षाचं आहे. MSMD करू शकताय, MSMD करू शकताय. नंतर पॅरामेडिकल कोर्सेस पण करू शकता, BSc नर्सिंग. हे PCBचं बोलत आहे मी वरचं, ठीक आहे, लक्षात ठेवा तुम्ही. नंतर BMLTI डिप्लोमा इन नर्सिंग, म्हणजे जे नर्सिंगचे कोर्स असतात ते तुम्ही 12वी नंतर, पण तुम्हाला ग्रुप कुठला पाहिजे, बी ग्रुप पाहिजे. लक्षात ठेवा, बी ग्रुप असेल तुमच्याकडे, बायोलॉजी झालेलं पाहिजे तुमचं 12वी मध्ये. तर हे आहे BSc इन होम सायन्स. नंतर आहे BSc इन बॉटनी, मायक्रो बायोलॉजी, झुलॉजी, केमिस्ट्री. हे सगळं जर जे असेल ते तुम्ही कधी करू शकता, जर 12वीला तुमचा बी ग्रुप असेल तर BSc झाल्यानंतर MSc, MPhil, PhD, MSc इन बायोटेक्नॉलॉजी, MTech इन बायोटेक्नॉलॉजी, हे कधी करू शकताय, जर तुमच्याकडं कुठला काय असेल तर PCB हा ग्रुप तुमचा पाहिजे. तर हा पण ग्रुप चांगला आहे. PCB हा पण ग्रुप चांगला आहे. तर दोन्ही ग्रुप काय असे वाईट नाही, दोन्ही ग्रुप चांगले आहेत, असं लक्षात ठेवा. आता हे झालं आपलं PCBचं, ठीक आहे. तर PCBचं झाल्यानंतर आपण बघणार आहे की आता PCMB दोन्हीचं बघूया आता. म्हणजे दोन्ही क्वालिफिकेशन आपल्याकडे असणार. जेव्हा PCM असेल आणि PCMB दोन्ही ग्रुप आपण जेव्हा सिलेक्ट करतोय 12वीला, तर तुम्ही काय करू शकताय बघा, BSc इन डेअरी टेक्नॉलॉजी, तिथनं MBA करू शकताय. नंतर बॅचलर ऑफ फार्मसी, बी फार्म करू शकता. नंतर आधी D फार्म असतं, मग B फार्म असतं. PCMB असेल तर तुम्ही डायरेक्ट बॅचलर ऑफ फार्मसीला पण जाऊ शकताय. पण जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही बघा, आधी 10वीवरनं D फार्म करावं लागतं, त्याच्यावरनं B फार्म. D फार्म म्हणजे डिप्लोमा, फार्मसी डिप्लोमा, हा बॅचलर, ते 3 वर्ष आणि हे 3 वर्ष. BTech इन ॲग्रिकल्चर, MTech इन ॲग्रिकल्चर, MBA, BSc इन बायोटेक्नॉलॉजी, नंतर त्याच्यानंतर तुम्ही MBA करू शकताय. नंतर BSc झालं MSc इन बायोटेक्नॉलॉजी करू शकताय, जर तुमच्याकडे PCMB हा ग्रुप असेल. म्हणजे PCB असेल तरी सुद्धा हे बघा करू शकता, BSc इन बायोटेक्नॉलॉजी, इथंच दिसतंय तुम्हाला, BSc इन बायोटेक्नॉलॉजी. नंतर BSc इन ॲग्रिकल्चर, नंतर MSc इन ॲग्रिकल्चर, नंतर MBA, हे तुम्ही ऑप्शन करू शकताय. जर तुमच्याकडे काय असेल बघा, MBA पण करू शकता तुम्ही. असे हे काही करिअर ऑप्शन आहेत बघा, जर तुम्ही कुठला ग्रुप सिलेक्ट करत असताना दोन्ही ग्रुप सिलेक्ट करत असताना. तर ठीक आहे. तर तुम्हाला आपण जे काही ऑप्शन, करिअर ऑप्शन बघितले, त्याच्याबद्दल जर तुम्हाला काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट सांगा, आणि त्याच्यावरती आपण व्यवस्थित काय आहे ते सोल्युशन तुम्हाला देऊ. तुम्हाला करिअर गायडन्स जर पाहिजे असेल तर मला कधी पण कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मला मेसेज करू शकताय. तर हे सगळं आहेत करिअर ऑप्शन, जेव्हा आपण 12वीला, 11वी 12वी हे सायन्सकडून करतोय. जेव्हा कॉमर्स करून करतोय तेव्हा आपण हे सगळं बघितलेलंच आहे. आर्ट्स करून करतोय 11वी 12वी तेव्हा हे सगळं बघितलं, आणि आता जे बघितलं आपण हे सगळं जे काय आहे ते बघितलं बघा, सायन्स. जेव्हा आपण 12वीला सायन्स, तर ॲक्च्युली बघायला गेलं तर 12वी कॉमर्स आणि 12वी आर्ट्स हे यांच्यापेक्षा जास्त करिअर ऑप्शन तुम्हाला कुठं बघायला, 12वी सायन्स जर केला तर तुम्हाला जास्त करिअर ऑप्शन बघायला मिळतात. ठीक आहे. तर तर तुम्हाला काय जरी अडीअडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन तुम्हाला सांगूया.
ठीक आहे. थँक्यू ऑल ऑफ यू. आणि इथंपर्यंत तुम्ही व्हिडिओला बघितलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे नवीन नवीन व्हिडिओ, चांगले व्हिडिओ जे विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे असतात असे व्हिडिओ आपण घेऊनच येत असतोय. तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.